जळगावच्या यावल तालुक्यात खासगी बसचा अपघात घडलेला आहे। इंदोरकडून जळगावकडे येणारी खासगी बस नदीच्या पुलावरून थेट मोर नदीमध्ये कोसळली आणि या दुर्घटनेमध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे, तर 20 ते 30 प्रवासी हे जखमी झाल्याचं कळतंय। अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केलं असून पोलीस आणि तहसीलदारही घटनास्थळी दाखल झाले। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांच्याकडून। वाल्मिक, नेमका कशा प्रकारे हा अपघात घडला होता, नेमकं कारण काय आहे आणि त्या ठिकाणी बचाव कार्य देखील सुरू आहे का? इंदोरहून जळगावचे प्रवासी होते जे सुमारे एकच परिवारातले असल्याची माहिती मिळत आहे। सुमारे यामध्ये एका महिलेचा मृत्यू देखील झालेला आहे आणि त्यांचं वय जे आहे ते 60हून अधिक वय आहे। फरीदा हुसैन असं त्या महिलेचं देखील नाव आहे आणि ही जी बस होती ही पहाटेच्या सुमारास खोल नदीमध्ये कोसळलेली आहे। मिळालेल्या माहिती अनुसार जी ट्रॅव्हल्स होती तर ट्रॅव्हल चालकाला झोप आल्याची प्राथमिक माहिती येते आहे आणि त्याच पश्चातमध्ये हा अपघात झाल्याचा त्या ठिकाणी जे प्रवासी होते त्यांच्या वतीने माहिती देण्यात आलेली आहे। सुमारे यामध्ये अनेक लोक जे आहेत ते जखमी आहेत, त्यांना जळगाव व तिथल्याच प्राथमिक आरोग्य केंद्रावर उपचार देखील करण्यात आलेले आहे। घटनाच ठिकाणी पोलीस व तिथले स्थानिक जे अधिकारी आहे ते पोहोचलेले आहे व जे जखमी आहेत त्यांना त्यांच्या घरी व त्यांच्या इतर प्रवाशांसाठी देखील प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू आहे। नक्कीच धन्यवाद वाल्मिक, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।